कसा चार्जिंग झाल्या, तो सप्ताह काला झाला की पुन्हा डाऊन, लगेच उतरून लगेच चार्जिंग संपून जाते रे दादा. थोडा भाजला कारण त्याची अनित्यता पाहून तो कोणता आम्ही त्याच्यावर थोडं रुसलो. म्हणून रुसलो संसारा सर्पहा विकार पांढरा, तुझं शांतर रे दातारा या दावेदारा निमित्त. प्रभो आम्ही संसार का रुसलो तुकोबराय म्हणतात. येणे मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला म्हणी, माझलो मी माझे भ्रमणी केली गोडली विटंबना. म्हणून रुसलो संसार. पूर्ण रुसायचं दादा, पुढं रुसायचं. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडी रोमांच कंठ लाटे. त्याची अनित्यता थोडी ध्यानात घ्यायची, थोडं रुसायचं. रुसायचं म्हणजे आणखी काय करायचं, मला हे सोडायचं आहे एवढं डोक्यात ठेवायचं. त्याचा इतका मोह धरायचा. सोडायचं तर डोक्यात ठेवलंच पाहिजे ना. बरं सोडायचं आहे बरोबर बी काही न्यायचं बी नाही. तुमच्याकडे काय इतिहास आहे असा, एखाद्या धनाढ्याग्रस्ताने 15 कंटेनर लावली त्याची संपत्ती नेण्याकरता. ऐकलं कधी? त्यांनी एवढं कमवलं पण त्याला 15 कंटेनर लावायला लागले. बरोबर ज्या दिवशी गेला ते त्या दिवशी त्याला काय झालं, सर लावले कोणी कंटेनर. किती कमवा तुम्हाला सर्व माहित आहे. पण मरगळ घेतली ना दादा, जाणून बुजून डोळे झाकले ना दादा. आंधळेपणाचं सोन घेतलं ना. तो कोण म्हणतो, जाणून आंधळे होऊ नका आता उघडे डोळे, जरी अध्यापिनकडे मातीच्या खोळी दगडाला पोटास. थोडं रुसायचं. तुमच्या घरात सगळं आहे, घराचं मंदिर बनवता एवढं आहे. ज्या घरी ज्या सुखा कारणे देव वेळावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जिथे लक्ष्मी सहित शोभिनाराय. जे सुख शिरसागरी ऐके जेथे, या वैष्णव मंदिरे देखीजी. धन्य धन्य ते वैष्णव मंदिर, जिथे नाम घोष होय निरंतर. घराचं मंदिर बनवता येईल आता. तुम्हाला भगवान बुद्ध माहित आहे? भगवान बुद्ध ही सनातन विचाराची जी असतात विवेकी सज्जन, घराचा त्याग केला भगवान बुद्धाने. अरण्यात निघून गेले. पण थोडी लहरी बी असतात, सनातनी लहरी बी असतात बघा. परमहंस अवस्था. भगवान बुद्ध अरण्यात गेले, पण कालांतराने त्यांना असं वाटलं आपल्या गावाकडे जावं. सप्ताह चालू कंटाळ्याला जावं आपल्या. भगवान बुद्ध पुन्हा गावाकडे आले. केस बिस वाढले होते थोडे. आले आपल्या घरी आले. मोठ्याने पुकारा केला, भिक्षां देही. मा यशोधरला वाटलं कोण आला भिक्षा घेणारा, कोण आहे. बाहेर पाहता आपले स्वामी आहे. केस बिस वाढले, पण पती ओळखायला वेळ काय लागतो त्याला. पती तर ओळखल्या जातच ना, केस का जायला वाढी ना. स्वामी तुम्ही आले, मी तुम्हाला भिक्षा वाढणार आहे, तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मा यशोधरा फार गोड बोलली. मा यशोधरा म्हणते, स्वामी या घरामध्ये तुम्हाला काय प्राप्त नव्हतं का, त्याच्या प्राप्तीकरता तुम्हाला घराचा त्याग करावा लागला. भगवान बुद्धाला काही बोलता आलं नाही. पळापळी करायचीच नाही. घर सोडायचंच नाही. पहिली गोष्ट, घर सोडल्याने माणूस हलका होतो. गेला तर गेला, मालेगाव पर्यंत जावं, बाजार हाट करून पुन्हा परत आला पाहिजे. आणि जास्त दिवस मी जायचं असेल तर बाबा होऊनच घरी आला पाहिजे, नाही तर मजा नाही राहील. जास्त दिवस जाऊ शकतात, पण महाराज होऊन आला पाहिजे तिकडे, तरच इज्जत राहील. नाही तर पाणी प्यायची मुश्किल होऊन जाईल. गेले होते आले, गेले होते आले, बस एवढंच शिल्लक राहिले. संसार लाथाला म्हणजे काय करायचं, थोडा त्याचं विषमता, त्याची दुःखरूपता ध्यानात घेऊन थोडा त्याचं आसक्ती टाकून द्या. त्याच्यावर थोडं रुसायचं शिकायचं. आणखी काय केलं, केला षड उर्मीचा मार. हे करावं लागतं बरं का, या आनंदाची अनुभूती करण्याकरता, या श्रेष्ठ बोधावर येण्याकरता, या उच्च स्थिती प्राप्त होण्याकरता
उर्मियांची हकालपट्टी करायला. उर्म्या म्हणजे राग द्वेष, हर्षा मर्ष, देश, राग, क्रोधात विकार. उर्मियांची हकालपट्टी करता आली पाहिजे. आणि दादा उर्मी दाबता आली ना दादा, सगळं काय ठीक होतं. आली उर्मी साये तुका म्हणे थोडी आहे, थोडी आहे, थोडी आहे, चित्त साये झाले. आलेली उर्मी दाबता आली पाहिजे. उर्मी म्हणजे अरे जगाचा स्वभाव आहे छळ करणं. विश्वमौली ज्ञानोबा आहे, टाटी लावून बसली. आली मुक्ताई, आदिशक्ती मुक्ताई झाल्या. दादा खारे टाटी लावली, काय करावं मुक्ता. आपल्या मात्या पित्याने आपल्या लेकरांचा छळ होऊ नये. आज आपल्या वर्तमानामध्ये आपल्या डोळ्यांनी यांचा छळ पाहवत नाही. संन्यासाची मुलं म्हणून किती छळ होतो आहे या लेकरांचा. याच्या करता देहांत प्रायश्चित घेऊन टाकू. लहान लहान लेकर झोपेत टाकून माता पिता देहांत प्रायश्चित घेऊ नये. आपला छळ थांबत नाही, ताटी लावू नाही तर काय करू. त्याला मुक्ताई फार गोड बोलते. दादा ऐसा नसावा संन्यासी, परमार्थाचा जोका देशी. दादा घरी गवारे कशासाठी, रागे पुरविली पाठी. ऐसा नसावा संन्यासी, परमार्थाचा जोका देशी. दादा तसं नाही. विश्व रागे झाले वन्नी, संती सुखी व्हावी पाणी. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साई अपराध जनाचा, जनाचे अपराध सहन करता आले पाहिजे दादा. जगाचा अपराध सहन, अरे छळ तर करणारच आहे दादा. त्यांची अपराध सहन करण्याची ताकद देवाकडे मागायची. प्रभू हे कलियुग आहे, लोक तुमचा छळ करणार, सहन करण्याची ताकद देवाकडे मागायची. धक्काबुक्की लोटा लागली, कोणाला रडवू नका. तुम्ही रडवून घ्या रे दादा. तुम्ही रडल्याने काय होईल, तुमचं पाप कटत राहील. अपराध सहन केले, दुःख सहन केले, तुमचं पाप कटत राहील. दुसऱ्याला पीडा केली ना दादा, तुमचं पाप वाढत राहील, पुण्याचा क्षय होईल. म्हणून मुक्ताई म्हणते दादा जीवदाताने चाविली, कोणे बत्तीसे पाडली. दादा ज्या दाताने जीभ चावली, कोणी दात पाडून टाकले. असं नाही करता येत. आपण तारोन विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. पुष्कळ शिकवण दिली, पण या उर्म्यांची हकालपट्टी करण्याकरता तसं राग द्वेष आणि उर्मी दाबता आली पाहिजे. माणसाला नाही उर्मी दाबता आली तर कधी मालेगावच्या वाऱ्या चालू होऊन जातात बरं का. कुठे गेलो होतो कोर्टात, उर्मी दाबता आली नाही म्हणून अखेर झाला. सहन करीत राहा, हर्षा मर्ष नाही अंगी, पांडुरंगी सरले. मज नाही कोणी उरला दुर्जन, माय बापा विन ब्रह्मांड. निर्वैर होणी साधनाचे मूळ, येरते विलाल सांडी मांडी. हिला षडउर्मीचा मार, लाथाळीला संसार. हिला षडउर्मीचा मार, आणखी काय करावं लागलं. अभंगाचं तिसरं चरण.
काय गोड भजन करते. आमचं नाही कौतुक करतं मग कोण नाही, कोणाचं करतं दादा? कोण आहे कौतुक करायला? आपल्याला ते आपल्या येड्या भोळ्या भाविकांना येड्या बागड्यांना आनंद देतात, त्यांचं कौतुक करायचं. कोणाला वेळ नाही दादा, कोणाला वेळ नाही. येतात बिचारे प्रेमाने, तुमच्याकडे प्रेम आहे म्हणून येतात. आमचे चैत्र महाराज, विक्रम बाबा, हे सर्व सज्जन प्रेमी मंडळी आहे. येतात मालेगाव, कोणी मालेगावून येतं, कोणी कुठून येतं. भैया भाऊ, भैया महाराज, ज्ञानोबा, हे सर्व प्रेमी मंडळी. तुम्ही ग्रामस्थ मंडळीचं प्रेम आहे म्हणून हे सर्वजण येतात. जन तृणवत केलं तर कोरे म्हणतात. या बोधावर येण्याकरता बरं का, जन तन धन केले तृणाई समान. जन तृणवत केलं, तन तृणवत केलं, धनही तृणवत केलं आणि संसाराला लाभ मारले. एक वेळ मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा. आपल्या 2-5 मिनिटात आपली सेवा तत्पूर्वी मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा. भजनाकरता एकत्र यायचं. आणि 12 महिन्यातून हा उत्सव आहे दादा. इथं आळस काढायचा ना, आळस करायचं, वर हात करायचे, भजन करायचं. विठोबा रखुमाई